तर माझे शेतकरी बांधवांनो, आपण या मक्यावर त्या दिवशी पाहिलं होतं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर आपण आडीची पावडर मारली होती या आमच्या या मक्यावरती जी आडी पडली होती त्याच्यावर आपण पावडर मारलं होतं. ते तुम्ही पाहिलेच असेल, ते व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. फरक पडला आहे, पाहू शकता, पहिल्यापेक्षा फरक पडला आहे मक्याला. तर आपण आज या गवत मारायची पावडर मारणार आहोत आज. तर आपण या लॉंग व्हिडिओमध्ये लावणार आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघावे. कारण तुमच्या बी शेतकरी बांधवांना तुमच्या बी शेतात गवत असेल तर तुम्ही कोणते पावडर इस्तेमाल करावेत ते मी तुम्हाला पुऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण त्या व्हिडिओवर मोरे जावं. तर पाहू शकता, हे आमचे गवतवर मारणारे पावडर आहे. हे 2 पुढं आहे, पाहू शकता तुम्ही. नाव वाचून घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, जवळ छोटी बादली आहे और एक छोटा ग्लास आहे. आपण याच्यात 11 ग्लास पाणी टाकणार आहेत. हा 1 ग्लास, हा 2 ग्लास, हा 3 ग्लास, 4 ग्लास, 5 ग्लास, 6 ग्लास, असे आपण पूर्ण ग्लास टाकतात. 7 8 9 10 11, हे झाले 12. तर आपल्याला आता याच्यात पावडर मिक्स करायची आहे. ही पावडर मिक्स करायची आहे आपल्याला आता या पाणीत. आपल्याला या पाणीमध्ये या दोन्ही पुळ्यांना मिक्स करायचं आहे. चला आपण आता पहिले मिक्स करून घ्या. हे तुम्ही आता पहिले करताना आपल्याजवळ काठी ठेवायची. मिक्स करावं लागते जेव्हा आपली पावडर. तुम्ही पहिले एक टाकला, आता त्याला चांगला मिक्स करून घेतो. चला आता दुसरा पावडर टाकून घेतो. असे दोन्ही पावडर तुम्ही जेव्हा तुमच्या शेतात लागते. आता मी हे 2 पुढे टाकले. तुम्ही पाहिजे असेल टाकून टाका. 11-12 टाकले मी. हे माझे 2 पुढे टाकले. आता मी त्याला चांगलं मिक्स करून घेतो. पावडर माझी मिक्स झाली. आता मी आपला पंप जो आहे त्याला पहिले धुवून घेतो. त्याच्यात पहिले पाणी टाकावं लागेल, कारण मी त्या दिवशी मी आडीची पावडर मारली होती. पंप काही धुतला नाही. आता मी आता पंप धुवून घेतो. पहिले पंप धुतल्यानंतर 1 बादली पाणी टाकवा. तर आपण जी पावडर कालवली, पाहू शकता तुम्ही, जी पावडर कालवली आपण त्याच्यात एक ग्लास भरायचं पावडरचं. ते पावडर पंपात टाकून घ्यायचं. आपण 1 ग्लास टाकलं. आता आपण पूर्ण पंप भरतो. मी पंप भरला, पूर्ण पंप भरला माझा. आता झाकण लावतो. तेरी पंप भरला गेलाय. चला आता पावडर मारावी.
पंप एवढा काही प्रेशर फेकत नाही आहे. मला झालं मामा इकडे आमच्याकडे पाऊस पडला होता काल रात्री संध्याकाळच्या वेळे होते किती 6-7 वाजता पाऊस पडला होता इकडे. 1 तासभर पाऊस चालला होता. तर पाहू शकता तुम्ही शेत आमची पुरी ओली झाली आहे. त्याच्या ओलावर जे पावडर काम करते पहिले तुम्ही पाणी भरून घ्यायचं, मग त्याच्या 2-1 दिवसांनी तुम्ही हे पावडरचा इस्तेमाल शेतात करू शकता तुम्ही पावडर मारायला. तर तुम्ही पाहू शकता तर आम्ही व्यवस्थित मारतोय हळूहळू. जास्ती घाईने बी काही काम नाही मारायला, कारण की आपल्या शेतात ते जे तण आहे त्याचा आपला उपयोग व्हावा, त्याच्यामुळे हळूहळू बी मारलं तरी चालेल. तर चला, मी तुम्हाला या व्हिडिओचं शॉर्ट व्हिडिओ बी बनवून टाकणार आहे. तर तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओ पण पाहू शकता. प्रत्येक कारण की मी त्या व्हिडिओमध्ये ना सॉन्ग टाकणार आहे. सॉन्गाने तुम्ही माझं ते पहिले शॉर्ट व्हिडिओ पाहिले असेल, ज्याच्यात मी आडीची पावडर मारली आहे त्याचे सॉन्ग टाकलेलं आहे मी. पर पावडर जी मारली मी त्याचं ते तुम्हाला रेकॉर्ड दावलं आहे मी. तसंच या व्हिडिओत बी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे आणि याच्यात बी तसंच काही करणार आहे मी. त्याच्यामुळे तुम्ही हे लॉंग व्हिडिओ बी पाहू शकता तुम्ही. काय दिक्कत नाही याच्यात, तुम्हाला समजणार, व्यवस्थित सांगणार मी तुम्हाला. हे पाहू शकता आमचे शेत कशी झाली आहे, तण बी लयच येते ह्याच्यात.